नमस्कार जय शिवराय शेतकरी मित्रांनो. शेतकरी खरीप हंगाम 2025च्या पीक विम्या संदर्भात राज्य कृषी विभागाच्या माध्यमातून आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण असा अपडेट समोर आलेला शेतकरी मित्रांनो. याच्या वाटपासंदर्भातील आणि याच्या जेवढा पण काही निधी वाटप आहे सर्व याच्या संदर्भात समोर आलेलं आहे. नेमकं काय अपडेट आहे ते आपण जाणून घेणार आहोत. नेमका कधीपर्यंत 2025चा खरीप पीक विमा हा लेटेस्ट वर्षाचा तुमच्या खात्यात जमा होणार आहे, कोणते ते जिल्हे असणार आहे, या संदर्भातील जेवढी पण काही माहिती ती थोडक्यात आपण 2 मिनिटांमध्ये एवढीच्या माध्यमातून ते जाणून घेणार आहोत. शेतकरी मागे जसं की तुम्हाला माहिती असेल की सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याच्या कालावधीमध्ये जे काही शेतकऱ्यांची नुकसान तिथे झाली होती आणि त्याच पार्श्वभूमीवरती राज्याचे कृषी मंत्री जे की दत्तात्रय भरणे मामा यांच्या माध्यमातून जी घोषणा करण्यात आलेली होती की यावर्षीचा पीक विमा हा सरसकट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून मंजूर करण्याचे निर्देश कंपन्यांना देण्यात येणार आहे आणि ते देण्यात देखील आलेले आहे असं देखील वक्तव्य त्यांनी मागील काही दिवसापूर्वी काही महिन्यापूर्वी केलेलं होतं. शेतकरी काही आठवड्यापूर्वी म्हणायला काही हरकत नाही. आणि त्यांनी हे देखील सांगितलं होतं की अतिवृष्टी अनुदान आणि त्याचबरोबर रब्बी अनुदान हे सर्व काही याची वाटपाची जी प्रोसेस प्रक्रिया आहे ते पूर्ण झाल्याच्या नंतर आम्ही हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे की 2025चा खरीप पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. याच्यासाठी मुख्य पिकांचा समावेश होता शेतकऱ्यांनो कापूस, सोयाबीन, उडीद, मूग आणि तूर इत्यादी काही पिकांचा. काही जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक सोयाबीन तथा त्या कापूस या पिकांसाठी हा पीक विमा मंजूर आहे शेतकऱ्यांनो. आणि हा पीक विमा हा कधीपर्यंत तुमच्या खात्यात येणार आहे आणि हा पीक विमा शेतकरी मित्रांनो डिसेंबरच्या 1 तारखेपासून तर डिसेंबर महिन्यामध्येच तुमच्या खात्यात येणार आहे. हेक्टरी किती असणार आहे याची सांगायची गरज नाही, कारण की हा पीक विमा त्यांनी सांगितल्याप्रमाणे शेतकरी हेक्टरी प्रति हेक्टर 17,500 रुपये हा पीक विमा असणार आहे शेतकरी मित्रांनो. आणि जेवढं तुमचं क्षेत्र तिथे असणार आहे त्या अनुषंगाने सर्व काही पीक विमा असणार आहे. तर याचाच अहवाल जे आहे की शेतकरी जे काही नवीन अपडेट आहे तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करू लागलोय. तर पीक विमा 2025चा खरीप हंगामातील जेवढा पण काही अहवाल आहे शेतकरी मित्रांनो तो पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून राज्य शासनापर्यंत पोहोचवण्यात आलेला आहे. त्याच्यावरती जी पाहणी त्यांची चालू आहे त्याच्यावरती सर्व काही त्यांचं डाटा वगैरे गोळा करण्याचं काम ते सर्व आता तरी सध्या प्रगती पथावर असं अपडेट आहे. आणि त्याच्या माध्यमातून कोणत्या कोणत्या जिल्ह्यांना हा पीक विमा भेटणार हे देखील आपण इथे बघणार आहोत. तर शेतकरी राज्य शासनापर्यंत आता पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून जो अहवाल असतो तो अहवाल इथं पोहोचलेला आहे. आणि जसं की मागील 5 ते 6 दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ केला होता शेतकऱ्यांनो, त्याच्यामध्ये सांगितलं होतं की 2024चा देखील खरीप पीक विमा शेतकऱ्यांना भेटणार आहे. त्याच्यासाठी काही निधी त्यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला आहे. तो पीक विम्याचा जो पण काही हप्ता राहिलेला थकीत होता तो पीक विमा कंपन्यांना तिथे अदा करण्यात आला आहे. तर याच अनुषंगाने आता याच्याच नंतर जे की शेतकरी 2025चा खरीप हंगामातील देखील जो काही पीक विमा कंपन्यांना हप्ता असतो तो तिथे देण्यात येईल, अदा करण्यात येईल. आणि त्याच नंतर तुम्हाला हा पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे हेक्टरी जे की 17,500 रुपये. तर याच्यासाठी पात्र जिल्हे कोणते होते कोणते नाही त्या तत्कालीन GRच्या माध्यमातून ही सर्व काही माहिती आपण थोडक्यात जाणून घेऊया. तर शेतकरी याच्यामध्ये वर्धा, भंडारा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, छत्रपती संभाजीनगर, जालना हे प्रमुख जिल्हे इथे असणार आहे. आणि हा पीक विमा शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की ज्या शेतकरी बांधवांनी 2025चा खरीप पीक विमा भरलेला होता त्यांना हा सरसकट स्वरूपामध्ये हा पीक विमा इथे मंजूर आहे शेतकरी शासनाच्या माध्यमातून. तर अहिल्यानगर, त्याचबरोबर सातारा, सांगली, वाशिम, वर्धा, लातूर, रायगड, यवतमाळ, त्याचबरोबर भंडारा, बुलढाणा, बीड, परभणी, त्याचबरोबर नाशिक, नांदेड, नागपूर, नंदुरबार, धुळे, ठाणे, जालना, जळगाव, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, कोल्हापूर, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, अकोला हे काही जिल्हे यांचा जे की शेतकरी 2025च्या खरीप हंगामामध्ये ते समावेश आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला सांगू शकतो की कोणत्या कोणत्या पिकांसाठी आहे. तर याच्यामध्ये फळबागांसाठी देखील हा पीक विमा शेतकऱ्यांना इथे भेटणार आहे. त्याचबरोबर शेतकरी इतरही सर्वच पिकांसाठी जसे की शेतकऱ्यांचे जे पीक आहे त्याच्यामध्ये याचा मुख्यतः समावेश आहे. कापूस, सोयाबीन, उडीद, मूग, त्याचबरोबर तूर इत्यादी काही पिकांचा समावेश आहे. अलग अलग जिल्ह्यामध्ये अलग अलग हा पीक विमा भेटणार आहे. आता शेतकऱ्यांच्या मनात हाच एक प्रश्न आहे की नेमकं खरंच हा पीक विमा शेतकऱ्यांना हेक्टरी 17,000 रुपये 17,500 रुपये भेटणार की नाही. तर शेतकऱ्यांना याचं कसं आहे की तुमचं जेवढं पण काही क्षेत्र आहे त्याच्यामध्ये तुमचं क्षेत्र किती बाधित आहे आणि या बाधित क्षेत्राची टक्केवारी किती, जी काही आकडेवारी त्याच आकडेवारीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये पीक विमा हा जमा करण्यात येईल. जसं की रब्बी अनुदान आणि त्याच अतिवृष्टी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलं. त्यांनी जशी घोषणा केली होती तसं काहीच तिथे घडलं नाही. जसं की त्यांनी सांगितलं होतं रब्बी पेरणीसाठी हेक्टरी 10,000 रुपये अनुदान आणि प्रति हेक्टर जे की 18,500 रुपये जे की शेतकरी जिरायती जसं की करोडो शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी अनुदान आणि बागायती शेतकऱ्यांसाठी 25,500 रुपये किंवा 32,500 रुपये प्रति हेक्टर हे अनुदान त्यांनी घोषित केलं होतं. परंतु तसं काहीच तिथे घडलं नाही. त्याच्यामध्ये बरेच काही त्रुटी आढळत असतात. त्याच्यानंतर तुमचं सर्वे झाल्याच्यानंतर तुमचं बाधित क्षेत्र किती याचा सर्ववरती एक त्यांचा सर्व काही पाहणी करून त्याच्यानंतर जे काही
समोर येतं, त्याच आधारे शासन जे आहे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सर्व काही निधीचं ट्रान्सफर ते करत असतं. तर हाचा पीक विमा आता किती तारखेपर्यंत तुमच्या खात्यात इथे येऊ शकतो याच्या संदर्भात देखील आपण थोडक्यात माहिती जाणून घ्या. तर शेतकरी जे की कृषी विभागाच्या माध्यमातून माहिती, तर 10 डिसेंबर ते 20 डिसेंबर 2025 दरम्यान तुमच्या अकाउंटमध्ये हा जे की खरीप हंगाम 2025चा हा सरसकट स्वरूपामध्ये जो पण काही पीक विमा त्यांच्या माध्यमातून मंजूर झाला आहे तुमच्या खात्यामध्ये येऊन जाईल. त्याच्यामध्ये जसं की जिल्हे सांगितले, आता ज्यावेळेस शेतकरी अखेर ज्याचा GR निर्गमित करण्यात येईल त्याच्यानंतर सर्व काही मंडळनी आहे, महसूल मंडळनी आहे, तालुकानी आहे यादी येईल. त्याच्यानंतर आपण ती यादी प्रस्तुत करू ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये, ज्यावेळेस सर्व काही GR वगैरे शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात येईल शासन निर्णय. तोपर्यंत हेच एक महत्त्वाचा अपडेट होतं, मला आपल्या सोबत देखील शेअर करा. तर व्हिडिओ माहिती पूर्ण वाटली असेल तर नक्कीच लाईक देखील करू शकता आणि पुढील देखील येत्या काळात असलेले महत्त्वाचे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनल मात्र नक्कीच इथे सबस्क्राईब करा, जेणेकरून येत्या काळात देखील असलेले महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण सर्वांना बघायला मिळेल. तर मिळेल का पुढे नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.